आकाशवाणी मुंबई. शैलेश औटी बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमामुळे आपल्याला देशभरातल्या सामान्य माणसांशी थेट संपर्क करता आला, असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. 100व्या भागात घेतला आजवरचा आढावा. मन की बातच्या 100व्या भागाचं सर्व राजभवनांमध्ये मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत श्रवण. राज्यात अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम. मन की बातमुळे देशातल्या सामाजिक परिवर्तनाच्या कामांना वेग मिळाल्याची राज्यपालांची प्रतिक्रिया. महाराष्ट्र राज्य स्थापना दिन उद्या इतर राज्यांतही साजरा होणार. आणि भिवंडी इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 6 तर 10 जणांची सुखरूप सुटका. आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमामुळे आपल्याला देशभरातल्या सामान्य माणसांशी थेट संपर्क करता आला, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मन की बात कार्यक्रमाच्या 100व्या भागात ते आज देशोदेशीच्या श्रोत्यांशी बोलत होते. मन की बात म्हणजे कोट्यवधी भारतीयांच्या भावनांचं प्रकटीकरण असल्याचं ते म्हणाले. ऑक्टोबर 2014 विजयादशमीच्या दिवशी सुरू झालेल्या या कार्यक्रमाच्या गेल्या 100 भागांच्या वाटचालीचा आढावा प्रधानमंत्र्यांनी आज घेतला. आजवरची मन की बात ही देशवासियांचा भलेपणा आणि सकारात्मकता साजरी करणारं पर्व आहे. असंख्य श्रोत्यांनी पत्र पाठवून मन की बातच्या 100व्या भागासाठी आपलं अभिनंदन केलं आहे. मात्र या कार्यक्रमाचे श्रोतेच अभिनंदनाला पात्र आहेत, असं ते म्हणाले. मन की बातमधल्या मुद्द्यांना नागरिकांनी लोकचळवळीचं स्वरूप दिलं, अशा शब्दात प्रधानमंत्र्यांनी मन की बातच्या यशाचा गौरव केला. मन की बातच्या प्रत्येक भागातून नवनवी उदाहरणं मांडत देशवासियांच्या यशाचा विस्तार करता आला. देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक घटकातील लोक या कार्यक्रमाशी जोडले गेले. बेटी बचाओ बेटी पढाओ, स्वच्छ भारत अभियान, खादी प्रति प्रेम, निसर्ग, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, अमृत सरोवर यासह असंख्य विषय आणि लोकांच्या प्रेरणादायी प्रयत्नांची उदाहरणं या कार्यक्रमातून मांडता आली, असं प्रधानमंत्री म्हणाले. मेरे लिए मन की बात ईश्वर रूपी जनता जनार्दन के चरणों में प्रसाद की थाल की तरह है. मन की बात मेरे मन की आध्यात्मिक यात्रा बन गया है. मन की बात स्व से समष्टि की यात्रा है. मन की बात या कार्यक्रमात आजवर उल्लेख केलेल्या लोकांबद्दलच्या भावनाही प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केल्या. या निमित्तानं त्यांनी या कार्यक्रमातून आजवर उल्लेख केलेल्या काही व्यक्तींसोबत संवादही साधला. हे सगळेजण आपले नायक आहेत. त्यांच्यामुळेच या कार्यक्रमाला जिवंतपणा आला आहे. समाजासाठी निरंतरपणे काम करत राहण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे आपल्यालाही कार्यरत राहण्याची प्रेरणा दिली आहे, असं ते म्हणाले. मन की बातमधून आजवर देशातल्या स्त्री शक्तीच्या प्रेरणादायी उदाहरणांचा केलेला उल्लेख आणि त्यामुळे जाणवू लागलेले बदल याचाही मागोवा प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमधून घेतला. या कार्यक्रमातून नैसर्गिक स्रोतांना स्वच्छ ठेवण्यासाठी वारंवार केलेली चर्चा याचा संदर्भ देत स्वच्छतेमुळे देशातल्या पर्यटन उद्योगाला चालना मिळू शकेल, असं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाच्या आजच्या 100व्या भागानिमित्त युनेस्कोच्या संचालकांनी पाठवलेला संदेश त्यांनी श्रोत्यांना ऐकवला. या संदेशाचा संदर्भ देत शिक्षण आणि सांस्कृतिक संरक्षण हे मन की बातमधले महत्त्वाचे विषय असल्याचं ते म्हणाले. शिक्षणासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या अनेकांचं कार्य या कार्यक्रमातून लोकांसमोर मांडलं असल्याचंही त्यांनी आवर्जून नमूद केलं. यावेळी प्रधानमंत्र्यांनी या कार्यक्रमाच्या निर्मिती प्रक्रियेपासून ते प्रसारणापर्यंत योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे आभारही मानले. मन की बातमुळे देशातल्या सामाजिक परिवर्तनाच्या कामांना वेग मिळाल्याचं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज केलं. मन की बातच्या 100व्या भागानिमित्त मुंबईत राजभवनावर आयोजित मुख्य समारंभात उपस्थित मान्यवरांना ते संबोधित करत होते. मन की बात कार्यक्रम देश के कोने कोने में फैल चुका है. यह स्वच्छ भारत, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, जल संरक्षण, लोकल आदि जैसे सामाजिक परिवर्तनों की उत्पत्ति, साधन और विस्तारक रहा है. इस कार्यक्रम में खादी, खिलौना, स्वास्थ्य क्षेत्र में स्टार्टअप, आयुष और अंतरिक्ष आदि जैसे उद्योगों पर जबरदस्त प्रभाव दिखाया है. मन की बातमध्ये उल्लेख झालेल्या व्यक्तींसह पद्म पुरस्कार विजेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योग आणि चित्रपट क्षेत्रातले नामवंत या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशात विविध ठिकाणी आयोजित विशेष कार्यक्रमांमध्ये मन की बातच्या 100व्या भागाचं प्रसारण केलं गेलं. प्रमुख नेत्यांसह राज्यभरातले मान्यवर आणि सामान्य नागरिकांनी मन की बातचा श्रवणानंद घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत डहाणूकर महाविद्यालयात, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मुंबईत ठाकूर महाविद्यालयात,
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात आयोजित कार्यक्रमात मन की बात या कार्यक्रमाचा 100वा भाग ऐकला. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना इथं तर भिवंडीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी या कार्यक्रमाचा श्रवणानंद घेतला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हरियाणात कर्नाल इथल्या शासकीय विश्रामगृहावर मन की बातचा 100वा भाग ऐकला. हा उपक्रम देशवासियांना प्रेरणा देणारा असल्याचं मत आठवले यांनी व्यक्त केलं. मन की बातच्या 100व्या भागाचं प्रसारण श्रोत्यांनी ठिकठिकाणी एकत्र येऊन ऐकलं. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राजभवनात अनेक केंद्रीय मंत्री आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हे प्रसारण ऐकण्यात आलं. देशोदेशीच्या भारतीय दूतावासांनीही मन की बातच्या प्रसारणासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले. बिहारमध्ये आज पटना इथल्या राजभवनात राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रधानमंत्र्यांच्या मन की बात कार्यक्रमाच्या 100व्या भागाच्या विशेष प्रसारणाची व्यवस्था केली होती. चंदीगडमधल्या हरियाणा इथं राजभवनात या कार्यक्रमाच्या विशेष प्रसारणाचं उद्घाटन हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी राज्यपालांनी केंद्रीय संचार विभागातर्फे आयोजित मन की बात विषयीच्या प्रदर्शनाचं उद्घाटनही केलं. कारगिलमध्ये लडाख स्वायत्त हिल विकास परिषद सचिवालय कुर्बथांगमध्ये या कार्यक्रमाचं विशेष प्रसारण आयोजित करण्यात आलं होतं. मिझोराम, पोर्ट ब्लेअर आणि इतरही राज्यांमध्ये या कार्यक्रमाचं प्रसारण केलं गेलं. बांगलादेशात ढाका इथं भारतीय उच्चायुक्तालयानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाच्या 100व्या भागाचं प्रसारण ऐकण्याची व्यवस्था केली होती. श्रीलंकेत कोलंबो इथं, दुबईतल्या भारतीय दूतावासात तसंच इतर अनेक देशांमध्ये या कार्यक्रमाचा 100वा भाग हा ऐतिहासिक क्षण असल्यानं कार्यक्रमासाठी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक पुथुर रहमान यांनी म्हटलं आहे. मन की बात कार्यक्रमाचं थेट प्रसारण संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मुख्यालयात करण्यात येणार आहे. मुख्यालयाच्या ट्रस्टीशिप काउन्सिल चेंबर इथं हा कार्यक्रम होणार आहे. न्यूयॉर्कमधल्या भारतीय महावाणिज्य दूतावासात या कार्यक्रमाचं प्रसारण होणार आहे. त्याचप्रमाणे न्यू जर्सीतील भारतीय समुदाय देखील या कार्यक्रमाचं प्रसारण करणार आहे. प्रधानमंत्र्यांनी मन की बातच्या कार्यक्रमातून ग्रामीण भागातल्या प्रयोगशील लोकांना समोर आणून अन्य लोकांना प्रेरणा देण्याचं काम केलं आहे, अशी प्रतिक्रिया डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी दिली. या कार्यक्रमामधून प्रधानमंत्री यांनी ग्रामीण भागातील जे अतिशय चांगले प्रयोग करणारे जे लोक आहेत, इनोव्हेटर्स आहेत किंवा ज्याला अनसंग हिरो असं म्हटलं जातं, अशा सगळ्यांना जनतेच्या समोर त्यांच्या कार्याला आणणं, त्यातून लोकांना प्रेरणा देणं, हे खूप मोठं काम या मन की बातमधून सुरू आहे. मन की बातमध्ये हिवरे बाजारच्या पाणी व्यवस्थापनाची गाथा प्रधानमंत्र्यांनी सांगितली. याबद्दल हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांनी सांगितलं. 16 एप्रिल 2016ला हिवरे बाजारच्या पाणी व्यवस्थापनावर लोकसहभागातली चर्चा त्यांनी मन की बातमध्ये केली होती. खरं म्हणजे आज राष्ट्र उभारणीमध्ये छोटी छोटी माणसं जे गावामध्ये शहरामध्ये आपापल्या क्षेत्रात काम करतात, त्यांच्या कामावर जर चर्चा झाली तर एक मोठी चळवळ निर्माण होऊ शकते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. देशातल्या कोणत्याही राज्याचा स्थापना दिन देशातल्या सर्व राज्यांमध्ये साजरा करावा असं केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे. एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेच्या समर्थनार्थ हा निर्णय केंद्रानं घेतला असून त्याला 20 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांनी होकार कळवला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातचा स्थापना दिन उद्या सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राजभवनांमध्ये साजरा करण्यात येईल. उभय राज्यांतल्या सोहळ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि भाषणांचं नियोजन त्यानुसार करण्यात आलं आहे. भिवंडी इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या आता 6 झाली असून 10 जणांची सुखरूप सुटका केल्याची माहिती पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या तसंच प्रथमदर्शनी हलगर्जीपणा करणाऱ्या इंद्रपाल पाटील या बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याचंही पोलिसांनी सांगितलं. घटनास्थळी अद्यापही ढिगारा उपसण्याचं काम आणि बचावकार्य सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. IPL 2020 क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यातल्या सामन्यात पंजाब किंग्जनं 4 गडी राखून विजय मिळवला. चेन्नई सुपर किंग्ज संघानं पंजाब किंग्जसमोर 201 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या सामन्यात अखेरच्या चेंडूवर चौकार मारून एस रझानं आपल्या संघाला विजय मिळवून दिला. IPL T20 क्रिकेट स्पर्धेच्या 2008 पासूनच्या इतिहासातला 1000वा सामना आज संध्याकाळी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात
मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा राजस्थान रॉयल्सच्या 10 षटकांत 2 बाद 97 धावा झाल्या होत्या. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमामुळे आपल्याला देशभरातल्या सामान्य माणसांशी थेट संपर्क करता आला, असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. 100व्या भागात घेतला आजवरचा आढावा. मन की बातच्या 100व्या भागाचं सर्व राजभवनांमध्ये मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत श्रवण. राज्यात अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम. मन की बातमुळे देशातल्या सामाजिक परिवर्तनाच्या कामांना वेग मिळाल्याची राज्यपालांची प्रतिक्रिया. महाराष्ट्र राज्य स्थापना दिन उद्या इतर राज्यांतही साजरा होणार. आणि भिवंडी इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 6 तर 10 जणांची सुखरूप सुटका. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.